आता ही जी चॅट आहे व्हॉट्सअपची, त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत. तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट येऊन सुद्धा आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा व्हीआयपी ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादानी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली. मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर एफआयआर करा. हा चौथा एफआयआर आम्ही इथं मागितलेला आहे. याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय, का ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि व्हीएसआर कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि व्हीएसआरचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या एफआयआर मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं, एफआयआर व्हावा हा आमचा अधिकार आहे, नागरिक म्हणून, परिवार म्हणून तो तुम्ही स्वीकारावा, त्यांना तो स्वीकारावाच लागतो.